नमस्कार, मैं डॉक्टर राजेश जैन फिर से आपकी सेवा में उपस्थित हूँ। प्रवीण सर, महाजन सर, रोकडे सर, वाघ सर, वाघ परिवार, आज आलेले सर्व पालक आणि मुख्य म्हणजे सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी, कारण विद्यार्थिनींची संख्या जास्त दिसते जरा, यांना सगळ्यांना नमस्कार करून डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो. खूप कारण उशीर झालेला आहे. मगा एक राजहंसाचा विषय निघाला. दोन राजहंस तर मला इथेच दिसत आहेत, एक वाघ सर आणि एक प्रवीण सर. फार दूर जायची गरज नाही तुम्हाला. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि वाघ सर ज्या पद्धतीने पूर्ण प्रोग्राम कंडक्ट करतायत, मला नाही वाटत मुंबई पुण्यातही अशा प्रकारचा अनुभव कुठे मिळेल. मी खूप ठिकाणी लेक्चर दिले, रोटरी असेल, पचमढीचं पोलीस सेंटर असेल, आमचा वकिलांचा संघ असेल, डॉक्टरांचे काही कॉन्फरन्सेस, खूप ठिकाणी माझे लेक्चर्स होतात वेगवेगळ्या विषयावर. परंतु इथे मिळून जो आनंद मिळालेला आहे, म्हणजे आता मगाच विषय झाला की बुवा तुम्हाला पैसे आम्ही कमी करतो डॉक्टर म्हणून, पण पैसे मिळताना एक आनंद होतो आणि पेशंट बरा होण्यात समाधान असतं. आणि ते समाधान जे आहे ते इथे येऊन खरंच म्हणजे प्रत्येक मिनिटाला मी अनुभवतो आहे. आणि गाव किती छोटं याच्यापेक्षा इथल्या लोकांची मनं किती मोठी ते खूप महत्वाचं आहे. तर या प्रस्तावनेसहित सुरुवात करतो. दुसरा एक विषय वाघ सरांनी सांगितला की आम्ही जीवन देतो किंवा जीवदान देतो बुवा, मेंदूचे डॉक्टर किंवा आम्ही डॉक्टर म्हणून, पण जीवन घडवण्याचं काम तुमच्यासारखे शिक्षक करत असतात. त्यामुळे सगळ्यात आधी सर्व शिक्षकांना तुमच्या सहित मी सादर प्रणाम करतो आणि आयुष्यभर मी एक स्टुडंट राहावं ही एक अपेक्षा तुमच्या समोर व्यक्त करतो. आणि प्रत्येकाला सांगतो की आपण आयुष्यभर स्टुडंट राहा, कधीही गुरु होण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे गुरु असे असतात आणि ती सर आपल्याला येत नसते. त्याच्यासाठी ते डेडिकेशन आणि तो आत्मसमर्पण भाव लागतो, जे प्रवीण सरांकडून आपण बघतो की बुवा सकाळी 4 वाजता उठतात, 6 वाजता येतात, संध्याकाळी 6-7, बऱ्याच वेळेस डबा खात नाहीत. डॉक्टर म्हणून ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस पण असे अनुभव असतात आणि बऱ्याच वेळेस आपण अगदी 12-12 तास, 14-14 तास कामामध्ये असतो. परंतु जे गुरु आपण इथे दोघं आहेत आणि जे गुरु तुम्हाला लाभलेले आहेत, सर्वात प्रथम तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन सर्व विद्यार्थ्यांसाठी. आता आजचा जो विषय आहे की अभ्यास कसा करायचा, 18 एपिसोड्स माझ्या युट्यूब चॅनलवर त्याचे आलेले आहेत आणि हा विषय समजायला मला 25 वर्ष लागलेत. मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस मला कोणी सांगितलं नाही की अभ्यास कसा करायचा. त्यामुळे अगदी 15 मिनिटात 20 मिनिटात हा विषय स्पष्ट करून सांगणं अवघड आहे. काही महत्वाचे पॉइंट्स जे विद्यार्थ्यांना आवश्यक आहेत, महत्वाचे आहेत, आणि ज्याच्यामधलं मेंदूशास्त्र काय आहे आणि आपण ते ऍज अ टेक्निक म्हणून कसं आपण आत्मसात करू शकतो ते मी इथे सांगेल, किंवा ज्याचा मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना फायदा होईल, इव्हन टीचर्सना त्याचा विद्यार्थ्यांना शिकवताना फायदा होईल. तर सर्वात पहिले आता माझे जवळजवळ रायसोनी कॉलेज असेल, महावीर क्लासेस असतील जळगावचे, अशा काही ठिकाणी या विषयावर लेक्चर झालेत आणि मी पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतो की अभ्यास करताना तुमची सगळ्यात महत्वाची अडचण 1, 2, 3, 2 किंवा 3 सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स काय आहेत, तुमच्या अडचणी काय आहेत, किंवा अभ्यास करताना तुम्हाला सर्वात जास्त डिफिकल्ट काय जातं. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अवघड काय जातं. पहिला त्यांचा जो उत्तर असतं की ते कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत, की एकाग्रता आणि कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे अभ्यास करत असताना आपण कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आणि एकाग्र झालं नाही तर मग आपण जे वाचतो ते हळूहळू आपल्या मेमरीत राहत नाही, कारण मेमरीमध्ये ती विषय किंवा तो अभ्यास साठवण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. तर एकाग्रतेसाठी आपण कॉन्सन्ट्रेशनचं काही टेक्निक जे 2,500-3,000 हजार वर्षापूर्वी आपल्या प्राणायाम प्रत्याहारमध्ये पतंजलीने सांगितलं, अष्टांग योगामध्ये, ते आपण जर वापरलं, अनफॉर्च्युनेटली आपल्या हिंदू संस्कृतीत ज्या 2,500 वर्षापूर्वी, 3,000 वर्षापूर्वी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपण विसरलेलो आहोत. आणि आताच अभय सरांनी सांगितलं किंवा सरांनी पण सांगितलं की आपण मोबाईल आणि त्या मायाजालात फसत चाललेलो आहोत. तर कॉन्सन्ट्रेशनचं जे टेक्निक आहे त्याला प्राणायाम आणि प्रत्याहार सांगितलं त्यांनी, आणि ते आपण जर रोज 5 ते 10 मिनिट जर आपण आत्मसात केलं तर आपला कॉन्सन्ट्रेशनचा जो मेंदूतला सेंटर आहे, प्री फ्रंटल कॉर्टेक्स, तो स्ट्रॉंग होतो. आणि हे प्रूव्ह झालेलं आहे, अमेरिकेत, युरोपमध्ये असंख्य प्रयोग करून प्रूव्ह झालेलं आहे की जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे तो कॉन्सन्ट्रेशनचा सेंटर आहे. आणि त्याला स्ट्रॉंग जर करायचं असेल तर रोज
आपण मेडिटेशन, प्राणायाम अशा प्रकारचे कॉन्सन्ट्रेशनचे काही टेक्निक्स 5 ते 10 मिनिट करावेत, ज्याच्याने आपल्या मेंदूमध्ये ती पाथवेज, ते फायबर स्ट्रॉंग होतात. 6 महिन्यात, 9 महिन्यात, वर्षभरात साधारणपणे ते सेंटर्स, ते फायबर स्ट्रॉंग होतात आणि आपण हळूहळू कॉन्सन्ट्रेशन करणं शिकतो. नॉट नेसेसरी की तुम्ही प्राणायामाने प्रत्याहार करा. तुम्ही टेबल टेनिस आहे, बॅडमिंटन आहे, असे काही गेम्स आहेत की ज्याच्यात कॉन्सन्ट्रेशन अत्यंत आवश्यक, चेस असेल, ते तुम्ही खेळू शकता. पण ही गोष्ट तुम्हाला रोज किंवा आठवड्यात ती 4 वेळा 5 वेळा करायची आहे. कारण कंटिन्युटी जर तुम्ही ठेवली अगदी रोज 1%, 2%, 3%, 5%, तर ती गोष्ट तुमच्या ब्रेनचा, तुमच्या पर्सनॅलिटीचा एक भाग होते. आता सायकल मला वाटतं जवळजवळ सगळ्यांना येत असेल. तर सायकल कसे शिकलो आपण? तर लहानपणी खूप वेळा पडलो, महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, जे पण लागलं असेल. पण ती आपण कंटिन्युटी ठेवली आणि त्या कंटिन्युटीमुळे हळूहळू सायकल, आता रात्री 12 वाजता जरी तुम्हाला उठवलं आणि सांगितलं की सायकल चालव, तर ती एक तुमची स्किल डेव्हलप झाली आहे. दॅट हॅज बिकम पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी, ब्रेन. ते पाथवे स्ट्रॉंग झालेले आहेत. जर उद्या तुम्हाला मॅरेथॉन पळायची आहे, जे मी 10 किलोमीटर पळतो, समजा आता 3 डिसेंबरला जळगाव रनर्स ग्रुपची मॅरेथॉन स्पर्धा आहे, तर एक साधारण 6-7 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी पळायला सुरुवात केली त्यावेळेस खूप पाय दुखायचे आणि 2-3 किलोमीटर, 4 किलोमीटर नंतर असं वाटायचं की नाही पळतायत पुढे. किंवा दर आठवड्याला एक मालिश करायला माणूस बोलायला लागायचा, कॉम्बिफ्लॉम वगैरे सारख्या पेन किलर्स घ्यायला लागायच्या. आता 6-7 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर कसं होतं की 10 किलोमीटर किंवा त्याच्याहून जास्त जरी पळालो तरी थकवा येत नाही, कारण मेंदूमधले ते पाथवेज, ते मसल्स, ते फायबर्स, ते स्ट्रॉंग झालेले आहेत. त्यामुळे कोणतीही स्किल तुम्हाला जर अक्वायर करायची आहे, आणि अभ्यासही एक स्किलच धरायची आपण, अभ्यासही एक टेक्निकने जर आपण केलं तर तो आपण जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो, मार्क चांगलं, परफॉर्मन्स चांगलं होऊ शकतं. त्यामुळे आपल्या ब्रेनला त्या गोष्टीची सवय द्यायची, ज्याला आम्ही इंग्रजीत न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो. की आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस एक साधारण 1990 किंवा अगदी 2000 पर्यंत असं प्रचलित होतं की बुवा आपला मेंदू जो आहे तो एकदा तयार झाला की तो चेंज नाही होत, त्याच्यात आपण काही फार बदल नाही करू शकत. त्यामुळे आपली जी बुद्धिमत्ता आहे, आपली जी पर्सनॅलिटी, आपलं जे मेंदू आहे ते जसं आहे तसं राहतं आणि मेंदूच्या पेशी नव्याने तयार होत नाहीत. परंतु आता 2000 पासून जे असंख्य प्रयोग होत आहेत मेंदूच्या फील्डमध्ये, ब्रेन सायन्सेसमध्ये, त्याच्यामध्ये न्यूरोप्लास्टिसिटी हा आता अत्यंत हॉट टॉपिक आहे. आणि तो काय आहे की आपल्या ब्रेनमध्ये आपण पाहिजे तसे बदल घडवू शकतो. आपण आपला मेंदू बदलू शकतो. जर आपण आपला मेंदू बदलू शकलो तर आपण आपली पर्सनॅलिटी, आपला स्वभाव, आपलं ओव्हरऑल आयुष्यातलं जे गोल आहे ते अचीव करण्यासाठी जे पण प्रयत्न आहेत ते आपण करू शकतो. आणि याच्यासाठीच एक सातत्य आवश्यक आहे. कायझेन म्हणून एक जॅपनीज फिलॉसॉफी आहे, ज्याच्यामध्ये त्याचाच अर्थ आहे की सातत्य, म्हणजे ती गोष्ट रोज अगदी 1%, 2% तुम्ही करत राहा. आणि त्यालाच आपण डिसिप्लिन म्हणतो. की जशी आपली झोपण्याची वेळ आहे, उठण्याची वेळ आहे, अभ्यासाची वेळ आहे, एक्झरसाईजची वेळ आहे, ती डिसिप्लिन जर आपण लावली तर मग हळूहळू आपण ती गोष्ट आत्मसात करतो. एक साधारण 3 महिने, 6 महिने, 9 महिन्यांनी ती गोष्ट आपल्याला त्रास देत नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही एक फीड फॉर्म्युला आहे की फोकस करा, मग तो एक्झिक्यूट करा, मग ते एफर्टलेसनेस होतं आणि मग डिटर्मिन कंटिन्युएशन. किंवा ती गोष्ट तुम्ही जशी सुरुवातीला घेतात त्यावेळेस 3 महिने, 6 महिने अभ्यास करताना त्रास होईल, पण रोज तुम्ही तो अभ्यास केला, त्याला कंटिन्युटीमध्ये ठेवलं, किंवा ती जी पण स्किल आहे, मग ते पियानो शिकणं असेल, रनिंग असेल, सिंगिंग असेल, ते तुम्हाला जर अक्वायर करायचं असेल तर तुम्ही ते कंटिन्युटीमध्ये ठेवायचं, रोज करायचं. हा पहिला मुद्दा आपण सर्वांनी लक्षात घ्यावा की कंटिन्युटी, डिसिप्लिन ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि मग एकाग्रता, की एकाग्रतेसाठी आपण जे पण प्रयत्न करतो किंवा जे टेक्निक वापरतो, मग ते प्राणायाम असेल, मेडिटेशन असेल, श्वासन ध्यान असेल, ओंकार ध्यान असेल. आता त्या युट्यूबवर एक एपिसोड पूर्ण ओंकार ध्यानावर आहे त्या चॅनलमध्ये, की ओंकार कसा करायला पाहिजे. आणि रोज जर आपण ओंकार केला 2 वेळा, 3 वेळा, 2 मिनिटाचा, 1 मिनिटाचा, तर हळूहळू आपलं जे मेंदूतलं कॉन्सन्ट्रेशनचं सेंटर आहे ते स्ट्रॉंग होतं. 6 महिन्यांनी, वर्षभराने आपण फंक्शनल एमआरआय म्हणून मेंदूचा तपास केला, ते स्ट्रॉंग झालेलं दिसतं आणि कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन, आता विराट कोहलीचा मध्ये डॉक्टरांनी उल्लेख केला, रोहित शर्मा असेल, हे 6 मारतात, 4 मारतात, त्यावेळेस काय करतात, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असतं त्यांचं. जर कॉन्सन्ट्रेशन जर त्यांचं विचलित झालं तर काय होईल, बोल्ड होतील, आउट होतील ना. तर कोणतीही ऍक्ट ज्यावेळेस आपण करायची, आम्ही ऑपरेशन करत असतो त्यावेळेस आमचा प्राणायाम चालू असतो, आमचं सर्व लक्ष त्या ऑपरेशन मध्ये असतं. मग तो वॉर्ड बॉय आला का, ओटी असिस्टंट आला का, अनास्थेटिस्ट काय करतोय, किंवा कोणतं गाणं चालू आहे ते ओटीमध्ये, हे आम्ही तेवढ्या पुरतं विसरलेलो असतो.
आणि ते कॉन्सन्ट्रेशन मग एक चांगलं रिझल्ट येतं. तर कोणत्याही रिझल्टसाठी, कोणत्याही सक्सेससाठी आयुष्यात काही आपल्याला अचीव करायचं असेल तर सर्वात महत्वाचं सुरुवात जी आहे ती कॉन्सन्ट्रेशन पासून होते. आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी तर ती पहिलीच पायरी आहे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन टेक्निक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार, आणि मी तर प्राणायामाचा अतिशय भक्त म्हणून किंवा आग्रही असतो. आणि माझं तर असं आग्रह असतो की 4थी-5वीच्या विद्यार्थ्यांनाच प्राणायाम हा विषय असायलाच पाहिजे शाळेमध्ये. आणि इवन आता तुम्ही क्लासेस घेतात, 12वीची नीटची परीक्षा आली किंवा आता फार कमी वेळ आहे, त्यावेळेस ठीक आहे. परंतु ज्यावेळेस क्लासची तुम्ही सुरुवात, आपण प्रार्थना करायचो बघा लहानपणी, अजूनही शाळांमध्ये प्रार्थना होत असेल, तर प्रार्थना ही कॉन्सन्ट्रेशनचीच एक मेथड आहे. आता आपलं लक्ष प्रार्थना करताना प्रार्थनेकडे नसतं, बाजूचा विद्यार्थी काय करतो, समोरचा काय करतो, याची खोडी काढायची, याची आपण डिस्ट्रॅक्ट होत असतो. तर प्रार्थना ही आपल्याला त्याच्यासाठी आपल्या शाळेत आपल्या सिस्टीम मध्ये टाकलेली आहे की त्या प्रार्थनेमध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही करा आणि मग त्या दिवसाला, त्या पढायला, त्या अभ्यासाला सुरुवात करा, असा त्याचा अर्थ आहे. आणि तशी एखादी प्रार्थना किंवा एखादा ओंकाराचा काही तुम्ही मंत्र असेल किंवा श्वसन ज्ञान असेल, असं जर तुम्ही 5 मिनिट कोणत्याही क्लासमध्ये आधी सुरुवात केलं, आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं हे काम आहे की त्याचं पूर्ण लक्ष त्याने त्या विषयाकडे, त्या कॉन्सन्ट्रेशनकडे, त्या प्रकाराकडे द्यावं. आणि सगळ्यात महत्वाचा आणि दुसरा पॉईंट आहे की डिस्ट्रॅक्शन कमी करायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन तेव्हा होईल ज्यावेळेस प्रत्याहार ज्याला म्हणतो आम्ही, तो डिस्ट्रॅक्शन कमी करा. मोठा डिस्ट्रॅक्शनचा आजचा जो सगळ्यात मोठा कल्प्रिट आहे तो म्हणजे मोबाईल आहे. आताच मग आमचा विषय झाला सरांबरोबर वर घरी गेल्या, त्यावेळेस मोबाईलचा वापर एस्पेशली करोना काळानंतर खूप वाढलेला आहे. आणि मोबाईलमुळे आपण डिस्ट्रॅक्ट होतो. आपला मेंदू हा डिफॉल्ट मोड मध्ये चालला जातो. आपल्या मेंदूमध्ये 2 मोड असतात, एक डिफॉल्ट नेटवर्क मोड असतो, एक टास्क पॉझिटिव्ह मोड असतो. टास्क पॉझिटिव्ह म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार, आणि डिफॉल्ट म्हणजे जो भरकटत असतो, मंकी माइंड म्हणतो आम्ही आमच्या भाषेत त्याला, की माकडासारखा तो एका विचारावरून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे. ज्यावेळेस आपण शांत बसलेलो असतो, काहीच करत नसतो, त्यावेळेस आपला मेंदू हा डिफॉल्ट मोड मध्ये असतो. म्हणजे आपला मेंदू हा असंख्य विचार करत असतो, आणि जवळजवळ 70-75-80% निगेटिव्ह विचार असतात. आणि मग त्या निगेटिव्ह विचारांमुळे आपल्या मेंदूमध्ये जे निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात, आपल्या शरीरात जे निगेटिव्ह हार्मोन्स किंवा क्रिया चालू होतात, त्याच्यामुळे आपल्याला सर्व हा त्रास होत असतो. त्यामुळे आपल्या डिफॉल्ट मोड मधून बाहेर निघण्यासाठी आपण टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क, म्हणजे आपला मेंदू जो आहे तो एखाद्या कोणत्या तरी कामामध्ये, जसं आता मी बोलतोय, माझं टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क पूर्ण चालू आहे. त्यामुळे मला ते काही नोट्स किंवा मोबाईलमध्ये मी काय लिहिलंय, पुढचा मुद्दा काय, याचा आता तरी तशी आवश्यकता वाटत नाही. कारण हा टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क मला घेऊन चाललाय पुढे. हा माझा प्राणायाम चालू आहे, हे माझं कॉन्सन्ट्रेशनचं एक मेथड चालू आहे. आणि जे मुलं आता टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क वापर करून ऐकतायत त्यांना कदाचित या लेक्चरचा किंवा या डिस्कशनचा जास्त फायदा होईल. त्यामुळे तुमचं टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क चालू करा. डिफॉल्ट मोड असेल इकडे तिकडे भट, त्याला बंद करा सध्या पुरतं, एक 15 मिनिटासाठी. तर दुसरा महत्वाचा मुद्दा हा, आपल्या मेंदूची ही एक सिस्टीम, प्रत्येकाने समजा, मला वाटतं 11वी-12वीची मुलं आहेत, सायन्सची असतील बरीच मुलं, किती सायन्सची, बरीच सायन्सची आहे. त्यामुळे मी जे सांगतोय ते तुम्हाला रिलेव्हंट आहे, तसं ते तुमच्या लक्षात येत असेल. कॉन्सन्ट्रेशन एकदा तुमचं झालं की मग मेमरी येते, की तुम्ही नुसतं वाचलं एकदा की ते तुमच्या लक्षात राहत नाही. आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण वाचलं आणि आपल्या ते लक्षात राहिलं, परंतु आपण विसरतो. त्यामुळे मेंदूची एक विसरण्याची पण एक लॉ ऑफ फॉरगेटिंग पण आहे मेंदूचं. मेंदूचं शास्त्र खूप मोठं आहे. आणि त्या लॉ ऑफ फॉरगेटिंग 200 वर्षापूर्वी साधारणपणे हार्मन एबिंगॉस म्हणून तो जर्मन सायंटिस्ट होता, त्याने शोधलं की आपण जे पण वाचतो, आपण जे पण करतो, ते आपला मेंदू 24 तासात जवळजवळ 50% विसरून जातो. मग तो अगदी आईन्स्टाईनचा मेंदू असला किंवा अगदी चांगल्या आयक्यूच्या माणसाचा असला तरी सुद्धा. त्यामुळे 24 तासात आपण 50% विसरतो, आणि साधारणपणे आठवड्याभरात जवळजवळ 90% 80% आपण तो विषय विसरलेला असतो. याचाच अर्थ, जर आपण त्याला रिवाइज केलं, स्पेस रिव्हिजन, स्पेस रिपिटेशन, हे त्याच्यासाठी सोल्युशन आहे. की ती गोष्ट आपण जर 24 तासात रिवाइज केली, आणि समजा अजून 4 दिवसात, 5 दिवसात किंवा आठवड्याभरात त्याची दुसरी रिव्हिजन केली ब्रीफ, तर ती गोष्ट, तो विषय तुमच्या मेमरीमध्ये लॉंग टर्म साठवला जातो. त्यामुळे अभ्यास करताना तिसरं जे महत्वाचं प्रिन्सिपल आहे, कॉन्सन्ट्रेशन, डिस्ट्रॅक्शन कमी करणं, कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, त्याचबरोबर लॉ ऑफ फॉरगेटिंग समजून घेणं. त्यामुळे सरांना विचारून घ्यायचं की उद्या क्लासमध्ये काय शिकवणार आहेत,
आणि 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी तो विषय तुम्ही आधी स्वतः वाचावा. मग सर ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस तुमची रिव्हिजन होते. म्हणजे प्रिव्ह्यू तुम्ही द्या. सर ज्यावेळेस शिकवतात त्यावेळेस तो विषय दुसऱ्यांदा तुमच्या मेमरीमध्ये जातो आणि घरी गेल्यावर 24 तासात जास्तीत जास्त 48 तासात त्याला परत रिवाईज करा. त्यामुळे प्रिव्ह्यू, मग ऍक्च्युअल एक्झिबिशन आणि रिव्ह्यू असं प्रिन्सिपल जर तुम्ही वापरला तर ते विषय तुमच्या मेमरीमध्ये लॉंग टर्म फिट राहतील आणि याच्यासाठी तुम्हाला तुमची डिसिप्लिन कामाला येईल.